माइंड मॅप तयार करण्यासाठी ऑनलाईन खूप सारी साधनं उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या वेबसाईट जसं माइंड मॅप, एक्स माइंड, कॉगल, फ्री माइंड वेगवेगळ्या वेबसाईट तुम्हाला माइंड मॅप तयार करायला मदत करतात. मागच्या ट्युटोरियलमध्ये आपण माइंड मिस्टर हे ऑनलाईन शेअरिंग कोलॅबरेटिव्ह असं ऍप किंवा टूल पाहिलं. माइंड मिस्टर हे ऍप आपण पाहिलं. आता आपण माइंड मास्टर MIND MASTR इड्रॉनी दिलेलं हे अतिशय साधं सोपं सॉफ्टवेअर आहे. आता या सॉफ्टवेअरची गंमत काय, तर हे सॉफ्टवेअर तुम्ही डाउनलोड करू शकता. तुमच्या डेस्कटॉपवर तुम्ही याचं व्हर्जन डाउनलोड करू शकता. फ्री डाउनलोड या टॅबवर जाऊन तुम्ही ही जी फाईल आहे ती डाउनलोड करायची आहे आणि मग नंतर ती फाईल रन केल्यावर तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर इन्स्टॉल केल्यानंतर तुमच्या डेस्कटॉपवर हा आयकन दिसेल. जसं आता तुम्हाला दिसतंय की इन्स्टॉलेशन चालू आहे आणि इन्स्टॉलेशन चालू झालं, ते पूर्ण झालं, 100% फिनिश झालं की मग तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर माइंड मास्टर ही हे सॉफ्टवेअर मिळेल. आता हे सॉफ्टवेअर काय करतं, तर हे सॉफ्टवेअर तुम्हाला तुमच्या डेस्कटॉपवर तुम्ही ऑनलाईन नसताना सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे माइंड मॅप तयार करायला मदत करतं. जसं इथे तुम्हाला रेडियल मॅप, राईट मॅप, ट्री मॅप, ऑर्गनायझेशन चार्ट मॅप हे वेगळे मॅप्स करायला मिळतात. इथं ब्लँक टेम्पलेट दाखवलेले आहेत. जिथे प्रो असं लिहिलेलं आहे ते आपल्याला करता येत नाहीत, कारण ते बेसिक प्लॅन मध्ये इन्कॉर्पोरेट केलेले नाहीयेत. पण बाकीचे जे आहेत ते सुद्धा पुरेसे आहेत आणि आपल्याला खूप सारे लोकल टेम्पलेट्स मध्ये सुद्धा खूप सारे वेगवेगळ्या प्रकारचे माइंड मॅप्स मिळू शकतात. आता इथे डाव्या पेन मध्ये तुम्हाला दिसेल ओपन न्यू क्लाउड डॉक्युमेंट माइंड मास्टर कम्युनिटी. म्हणजेच काय, जेव्हा तुम्ही इथे माइंड मास्टर मध्ये एखादा मॅप तयार करता तेव्हा तो मॅप आपण कम्युनिटीला शेअर करू शकतो, इतरांबरोबर शेअर करू शकतो. त्याची प्रिंट काढणं, सेव्ह करणं, इम्पोर्ट करणं या सगळ्या गोष्टी पण करता येतील. आपण हे एक एक करत नंतर बघूया. मग माइंड मॅप कसा तयार करायचा, माइंड मास्टर मध्ये माइंड मॅप कसा तयार करायचा, तर न्यू या टॅबवर आपण ऑलरेडी आहोत आणि मग आपल्याला जो प्रकार पाहिजे तो प्रकार आपण निवडू शकतो. आणि मग प्रकार निवडल्यानंतर समजा रेडियल मॅप हा आपण प्रकार निवडलाय, तर त्याच्यावर आपण डबल क्लिक करूयात आणि डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला हा रेडियल मॅप समोर आलेला दिसतो. आता या रेडियल मॅप मध्ये कसं काम करायचं आहे, तर हा जो इंटरफेस आहे तो आपल्याला नीट समजून घ्यावा लागेल. जेव्हा जेव्हा आपण माइंड मॅप मध्ये काम करत असतो तेव्हा लक्षात ठेवा, वी स्टार्ट विथ द सेंट्रल थीम और मेन आयडिया. मध्यस्थानी, केंद्रस्थानी आपण मेन आयडिया काय आहे ती लिहिणार आहोत. जसं मगाशी आपण इथे लिहिलं होतं वनस्पती, बरोबर. वनस्पतींचे प्रकार या विषयावर आपण माइंड मॅप तयार करतो. तर इथे आपण वनस्पती, बरोबर, आणि मग त्या वनस्पतींचे प्रकार आपल्याला घ्यायचे आहेत. म्हणून मग इथे एकदल, बरोबर, एकदल वनस्पती, मग द्विदल वनस्पती. या मेन टॉपिकला आपण हे सब टॉपिक्स ऍड करत जाणार आहोत. आता जर सब टॉपिकच्या पुढे आपल्याला लिहायचं असेल तर तुम्हाला दिसेल इथे एकदलवर गेल्यावर ऑटोमॅटिकली इथे प्लस साइन दिसली. इथे मी सब क्लिक केल्यानंतर सब टॉपिक तिथे येऊ शकतो. परत त्याला दुसरा सब टॉपिक मिळू शकतो, बरोबर. आपण ही चेन वाढवत जाऊ शकतो. पण जितके सब टॉपिक्स म्हणजे तितके आपण सब टॉपिक्स किंवा मेन टॉपिक्स घेऊ शकतो. आपल्याला हवे तेवढे आपण ब्रांचेस मिळवू शकतो. इथे जायचंय, फक्त आपल्याला क्लिक करायचंय आणि ब्रांच मिळवायची आणि त्या ब्रांचला आपल्याला नाव द्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ब्रांचेस ऍड करू शकतो. जसं आता इकडे एकदल केलेलं आहे तसं मी इथे आता द्विदल करतो. बरोबर, इथे द्विदल वनस्पती. अजून याला पण सब टॉपिक हवा असेल मला, तर मी इथे याच्यावर जाऊन क्लिक करून प्लस वर क्लिक करतो, मला सब टॉपिक मिळतो. आता हा इंटरफेस इतका सोपा आहे की पटापट त्यांनी सांगितलंच होतं ना आपल्याला की न थांबता सलग जे जे विचार दिले ते पटापट मांडायचे आहेत, ते मांडणं इथे सोपं जातं. आता इतकं बेसिक समजून झाल्यानंतर आपण आता हा वरचा जो रिबन आहे तो समजून घेऊया.
त्या वरच्या रिबन मध्ये काय काय दिलेलं आहे? पेस्ट, इन्सर्ट क्लिपबोर्ड कंटेंट. जर दुसरीकडे कुठेतरी आपण तयार ठेवला असेल शब्दांच्या स्वरूपातली माहिती किंवा चित्राच्या स्वरूपातली माहिती, तर ती आपल्याला तिथे कॉपी म्हणायची आणि इथे आपल्याला फक्त पेस्ट म्हणायचे. पेस्ट करता येईल. कट, कॉपी, पेस्ट हे सांगायची गरज नाहीये. टॉपिक, सब टॉपिक आत्ताच आपण पाहिलं कशा प्रकारे एंटर केलं, बरोबर. इथे प्लस साईन वर करू शकतो किंवा इथे जाऊन आपण टॉपिक, सब टॉपिक इथे परत असे मिळवू शकतो, बरोबर. कशा प्रकारे पाहिजे सब टॉपिक त्या प्रकारे. हॉरिझॉन्टल पाहिजेत का ब्रांचिंग पॅटर्न मध्ये पाहिजेत ते मिळू शकतो. फ्लोटिंग टॉपिक, आता समजा मला वाटलं या कॅनव्हासवर इथे मध्ये कुठेतरी मला एखादा टॉपिक पाहिजे, यू कॅन टेक अ फ्लोटिंग टॉपिक. म्हणजे आता बघा इथे मी फ्लोटिंग टॉपिक घेतला आणि इथे टाकलं, तर मला ज्या या कॅनव्हासवर पाहिजे तिथे हा सब टॉपिक किंवा फ्लोटिंग टॉपिक टाकता येईल. आपल्याला जर मल्टिपल टॉपिक्स पाहिजे असतील, समजा याला आपल्याला मल्टिपल टॉपिक्स पाहिजे असतील, तर आपण इथे ते टॉपिक्स टाईप करणार आहोत, वेगळे टॉपिक्स टाईप करणार आहोत आणि ते मल्टिपल इथे येणार आहेत. आता इथे दाखवले रिलेशनशिप. रिलेशनशिपनी काय करणार आहोत? इन्सर्ट अ रिलेशनशिप लाईन, बरोबर. म्हणजे आपल्याला दोन किंवा इतर जास्त घटकांमध्ये रिलेशनशिपची लाईन टाकता येईल. आता मी इथे पहिल्यांदाच सिलेक्ट केलं होतं आणि मला समजा वाटलं याच्याशी मला काहीतरी संबंध दाखवायचा आहे, तर ही रिलेशनशिपची लाईन बघा दाखवली गेली. आता याच्या मागून गेली त्यामध्ये डॉटेड दाखवत आहे, बरोबर. आपल्याला ती लाईन परत आपल्याला हलवता येते किंवा काढून टाकता येते. ती रिलेशनशिपची लाईन आपण वेगळ्या प्रकारे दाखवू शकतो, बरोबर. कॉल आउट म्हणजे आपल्याला एखाद्या घटकाबद्दल माहिती द्यायची आहे, तर या पर्टिक्युलर या विशिष्ट घटकाबद्दल किंवा उपघटकाबद्दल माहिती द्यायची, तर आपण कॉल आउट टाकू शकतो. बाउंड्री देऊ शकतो, समरी देऊ शकतो. आपल्याला समरी सुद्धा एखाद्या टॉपिकची समजा द्विदल वनस्पती याची समरी द्यायची, तर आपण समरी देऊ शकतो. या सगळ्याची समरी आपल्याला इथे लिहिता येईल. याबरोबरच आपल्याला काही गोष्टी ऍड करता येतील. आता कोणकोणत्या गोष्टी ऍड करता येतील? मार्क. येथून काय आपल्याला ऍड करता येईल? तर वेगळ्या प्रकारचे मार्कवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे उजव्या बाजूला दिसेल वेगळ्या प्रकारचे सिम्बॉल्स आहेत, ते आपल्याला ऍड करता येतात. त्याच प्रकारे क्लिप आर्ट, याच्यावर मी क्लिक केल्यावर इथे दिसेल तुम्हाला क्लिप आर्टचा कॅनव्हास आलेला आहे. तिथे आपण समजा लिहू ट्री आणि मराठीत टाईप केल्यामुळे तिथे येत नाहीये. सर्च दिला ट्री, बरोबर. आपण हवा तो क्लिप आर्ट ऍड करू शकतो, बरोबर. क्लिप आर्ट ऍड करू शकतो. क्लिप आर्ट नंतर आपण एखादं चित्र टाकायचं असेल, मगाशी सांगितल्याप्रमाणे जसं आपण आपल्या डेस्कटॉपवरनं वेगळी चित्र घेतलेली असतील, तर ती चित्र आपल्याला इथे अपलोड करता येतील आणि ती टाकता येतील, बरोबर. याच्यातनं आपण सिलेक्ट करू शकतो एखादं चित्र. समजा मी हे चित्र घेतलं आणि ओपन म्हटलं, तर आपण आपल्याला ते चित्र इथे आलेलं दिसणार आहे. आपण जिथे क्लिक केलं होतं तिथे ते चित्र दिसणार आहे. जिथे क्लिक केलेलं असेल तिथे ते इन्कॉर्पोरेट होणार आहे, हे लक्षात घेऊया, बरोबर. मॅथमॅटिक्स बद्दलचं काही असेल तर फॉर्म्युला किंवा एखादं टेबल सुद्धा आपल्याला ऍड करता येतं. बघा किती साऱ्या गोष्टी ज्या आपल्याला इतर माइंड मॅप मध्ये सुद्धा करता येतील, त्या इथे पण आपल्याला करता येत आहेत, बरोबर. आता त्याच प्रकारे आपण एखादी हायपरलिंक, अटॅचमेंट पीडीएफच्या स्वरूपात असेल किंवा वर्ड डॉक्युमेंटच्या स्वरूपात असेल, एखादी अटॅचमेंट आपण इथे टाकू शकतो. किंवा एखादी वेबसाईट असेल, त्या वेबसाईटवरची माहिती आपल्याला ऍड करायची असेल तर ती सुद्धा आपल्याला इथे करता येते. कमेंट टाकता येते, टॅग टाकता येतो, लेआउट बदलता येतो, नंबरिंग करता येतं. बेसिकली तुम्हाला ज्या सगळ्या गोष्टी वर्ड पॉवर पॉईंट मध्ये करता येतील त्या सगळ्या इथे दिलेल्या आहेत. आणि त्याच्यानंतर मग आपण या होम रिबन मध्ये गेलो होतो, त्याच्यानंतर आपण पेज लेआउट बदलू शकतो, याचा थीम बदलू शकतो, प्रत्येकाची थीम वेगवेगळी करू शकतो, बरोबर. इथे आपण वेगवेगळे रंग घेऊ शकतो, थीम बदलू शकतो किंवा मग आपण कस्टम स्वतःची थीम तयार करू शकतो, एखादी बॅकग्राऊंड टाकू शकतो. वॉटरमार्क पाहिजे असेल आपल्याला तर आपण वॉटरमार्क टाकू शकतो, बरोबर. नको हवा असेल तर रिमूव्ह करू शकतो, बरोबर. बॅकग्राऊंडला एखादी इमेज टाकायची असेल तर ती इमेज टाकता येईल आपल्याला. बघा आपला माइंड मॅप जास्त सुबक दिसावा, आकर्षक दिसावा, यासाठी या सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या असतात. माइंड मॅपला आपल्याला आकर्षक करायचंय त्यासाठी हे अतिशय उपयुक्त ठरू शकतं. बॅकग्राऊंडचा कलर बदलू शकतो आपण, बरोबर. आता बॅकग्राऊंड टाकलेली इमेज टाकलेली असल्यामुळे आपण आता कलर नको बदलूयात, पण
या सगळ्या गोष्टी करून आपण आपला माइंड मॅप जास्त सुबक आकर्षक बनवू शकतो. स्लाइड शो या चॉईस मध्ये गेल्यानंतर आपण ह्याचा स्लाइड शो तयार करू शकतो. बरोबर, आपण याचा एक ऑटो क्रिएट म्हणून स्लाइड शो तयार करूयात. कसे कसे मुद्दे आपण टाकले त्याप्रमाणे हा स्लाइड शो दिसणार आहे आणि मग आपण तो इतरांना तो सादर करू शकतो. हा अख्खा माइंड मॅप एक साथ न दर्शवता बघा एक एक करून लोकांना दिसणार आहे. वेगवेगळे मुद्दे लोकांना दिसणार आहेत. बरोबर, मग आपण स्लाइड शो करू शकतो. काही ऍडव्हान्स सेटिंग्स आहेत. आपण ब्रेन स्टॉर्मिंग साठी किंवा इतर गोष्टींसाठी सुद्धा कशा प्रकारे वापर करू शकतो या गोष्टी सगळ्या इथं दिलेल्या आहेत. अतिशय सोप्या प्रकारे आपल्याला या गोष्टी करता येतात, सहजपणे करता येतात. आपल्या कम्प्युटरवर ऑफलाईन या गोष्टी करता येतात. काही हे मॅप जे आहेत बबल मॅप आणि सेक्टर मॅप अतिशय सुंदर आहेत, पण ते प्रो व्हर्जन मध्ये आहेत. रेग्युलर व्हर्जन मध्ये ते उपलब्ध नाहीत. काही रेडीमेड मॅप्स आहेत. जर तुमच्या अध्यापनात तुम्हाला काही मॅप्स वापरायचे असेल तर काही रेडीमेड मॅप्स आपण तुम्ही वापर करू शकता. जसं एज्युकेशन बद्दलचे मॅप्स आहेत किंवा बुक अनालिसिस, प्रोजेक्ट मॅनेजमेंट, रिझ्यूम या वेगवेगळ्या घटकांबद्दलचे तयार मॅप्स आहेत. हे सुद्धा आपल्याला आपल्या कामामध्ये वापरता येतील. आता हे झाल्यानंतर आपण आपला जो मॅप तयार करू तो आपण सेव्ह करू शकतो. तो सेव्ह करत असताना वेगवेगळ्या प्रकारे तो सेव्ह करता येईल. आपल्याला तो ड्रॉप बॉक्सला सेव्ह करता येईल, आपल्या कम्प्युटरला सेव्ह करता येईल. बरोबर, वेगवेगळ्या प्रकारे तो सेव्ह करता येतो. आपल्याला प्रिंट घेता येते. आपल्या माइंड मॅपची आपल्याला प्रिंट पण घेता येते. बरोबर, प्रिंट घेत असताना कशा प्रकारे प्रिंट येईल हे सगळे त्याचे सेटिंग्ज आहेत. इम्पोर्ट करता येतो. एखादा बाहेरचा माइंड मॅप इम्पोर्ट करता येतो किंवा हा इतर ठिकाणी जसं पीडीएफच्या फॉर्म मध्ये असेल, एसव्हीजी फॉर्म मध्ये असेल किंवा ऑफिस डॉक्युमेंटच्या स्वरूपात असेल, आपल्याला तो एक्सपोर्ट पण करता येतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला या माइंड मास्टर या ऑफलाईन ऍप मध्ये करता येतात. एकदा आपण ओपन मध्ये जाऊयात. आपण जे ऑलरेडी तयार केलेले असेल माइंड मॅप असेल ते ओपन करून आपल्याला आपल्या फोल्डरमध्ये आपल्या कम्प्युटरमध्ये असलेले माइंड मॅप सुद्धा पाहायला मिळतील. अशा प्रकारे आपण आपले नवनवीन माइंड मॅप तयार करू शकतो. एकदा आपण हा सेव्ह केला, माइंड मॅप सेव्ह केला की आपल्या फोल्डरमध्ये किंवा आपल्या डेस्कटॉपमध्ये आपल्याला तो सेव्ड मॅप म्हणून मिळू शकतो. जेव्हा आपण फाईल मध्ये जातो आणि ओपन मध्ये जातो तेव्हा आपण तो मॅप पुन्हा पाहू शकतो, पुन्हा वापरू शकतो. माइंड मॅप तयार करताना माइंड मास्टरच्या त्या सहाय्याने तयार करत असताना आपल्याला या वेगवेगळ्या सुविधा मिळालेल्या आहेत. बघा, आपण माइंड मॅप आणि माइंड मास्टर अगोदरच्या सादरीकरणामध्ये, अगोदरच्या ट्युटोरियलमध्ये माइंड मास्टर हे ऑनलाईन साधन पाहिलं आणि माइंड मास्टर तुम्हाला इथे दिसते माझ्या डेस्कटॉपवर. अजूनही मी मुद्दाम तुम्हाला डाउनलोड केल्यानंतर इन्स्टॉलेशन कसं चालतं ते दाखवण्यासाठी ठेवलेलं आहे. आपण इन्स्टॉल केल्यानंतर असं आयकॉन दिसणार आहे आणि माइंड मास्टर आपल्याला ऑफलाईन कामासाठी सुद्धा उपलब्ध असणार आहे. तुम्ही ऑनलाईन साधन वापरा किंवा ऑफलाईन साधन वापरा. कॉन्सेप्ट मॅप किंवा माइंड मॅप तयार करण्यासाठी या साधनांचा वापर तुम्ही करू शकता. इतरही अनेक वेबसाईट्स आहेत. मायरो, जसं मायरोनी पण कोलॅबरेशन करू शकतो आपण, माइंड मॅप तयार करू शकतो. वेगवेगळ्या साधनांचा ह्या बेसिक फॅसिलिटीज सगळ्या साधनांमध्ये दिलेल्या असतात. तुम्ही कोणतेही ऍप वापरून तुमचे माइंड मॅप तयार करू शकता आणि विद्यार्थ्यांबरोबर शेअर करू शकता. धन्यवाद.